मोठी बातमी समोर येते। प्रशांत कोरटकरांच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलीस नागपूरमध्ये पोहोचले। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी आता कारवाई करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरमध्ये दाखल झालंय। नागपूरच्या बेलत रोडी पोलिसांच्या सोबत कोल्हापूर पोलिसांचा तपास सुरू झालाय। इंद्रजित सावंत यांना नागपूरमधून कॉल केला होता का, या संदर्भात आता तपास सुरू आहे। प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीनं धमकी दिली होती आणि या प्रकरणी आता पोलीस कारवाईसाठी सज्ज झाले। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापूर पोलिसांचं पथक आता प्रशांत कोरटकर यांच्या घरी तपासणीसाठी जाण्याची माहिती मिळते, काय अधिकची माहिती? अगदीच कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते नागपूरमध्ये दाखल झालेलं आहे। इंद्रजित सावंत यांना जे आहे ते फोनद्वारे धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांच्याबद्दल जे आहे ते आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात जे आहे ते कोल्हापूर पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते गुन्हा दाखल झाला आहे। त्यानंतर कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते आता नागपूरमध्ये दाखल झालेलं आहे। नागपूरच्या बेलतोडी पोलिसांसोबत जे आहे ते कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते या ठिकाणी एकूणच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे। थोड्याच वेळेत याच ठिकाणी जे आहे ते प्रशांत कोरटकर यांचा जो निवासस्थान आहे या ठिकाणी जे आहे ते हे पथक येण्याची शक्यता आहे। या ठिकाणी देखील काही चौकशी पाहणी ती आहे एकूणच करण्याची शक्यता आहे आणि नागपूर शहरामधून हा फोन कॉल गेला होता का, त्या ठिकाणचा ट्रॅक करून जे आहे ते त्या ठिकाणची देखील चौकशी एकूणच्या पथकाच्या माध्यमातून केली जाणार आहे। आपण पाहायला जर गेलो तर प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकर तेव्हापासून जे आहे ते नॉट रिचेबल आहे। त्यांचे फोन जे आहे ते स्विच ऑफ येत आहेत, ते अद्याप कुठे आहेत हे पोलिसांना अद्याप तरी माहिती नाही। मात्र सध्याला जे आहे ते आता कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते आता नागपूरमध्ये आलं असल्याने आता कुठं ना कुठेतरी आता प्रशांत कोरटकर यांची अटकेची टांगती तलवार जी आहे ते एकूणच दिसून येत आहे। त्यामुळे आज एकूणच कोल्हापूर पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालं। तपासणी दरम्यान काही तथ्य जर आढळून आल्यास प्रशांत कोरटकर यांना एकूणच अटक देखील होऊ शकते। त्याच अनुषंगाने प्रशांत कोरटकर यांनी सुद्धा वकिलाच्या मार्फत जे आहे ते नागपूरच्या खंडपीठामध्ये अटकपूर्व जामिनासाठी आज अर्ज करणार असल्याची देखील एकूणच सूत्रांकडून जे आहे ती माहिती समोर येते। त्यामुळे एकूणच पथक जो आहे तो काल रात्री जे आहे ते कोल्हापुरांचं या ठिकाणी दाखल झालं आहे। जवळपास 6 जणांची टीम जी आहे ते पथकामध्ये समावेश असल्याची जी आहे ती माहिती एकूणच मिळते। आता कोणत्याही क्षणी हा पथक जो आहे तो या ठिकाणी प्रशांत कोरटकर यांच्या निवासस्थानी देखील चौकशीसाठी येऊ शकतं। त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतो की ज्या दिवशी जे आहे ते प्रशांत कोरटकर यांच्या वर आरोप झाले त्याच दिवशीपासून त्यांच्या घराला देखील मोठी पोलिसांची सुरक्षा जी आहे ते या ठिकाणी एकूणच तैनात करण्यात आली आहे। आज जे आहे ते आता कोल्हापूर जो पोलीस पथक आहे तो आता प्रशांत कोरटकर यांच्या घरी येऊन तपासणी केल्यानंतर आता पुन्हा त्यांना काय या प्रकरणामध्ये निष्पन्न होतं आणि या प्रकरणात प्रशांत कोरटकरांना अटक होते का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। जी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।